नमस्कार दर्शक हो, जय हरी प्रेक्षक हो. आम्ही आता पुणे जिल्ह्यातील जुन्नरमधील श्री विघ्नहर गणपतीच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलो. हे तीर्थक्षेत्र पाहून मन अतिशय प्रसन्न झालं. श्री गणेशाचं दर्शन घेतलं. मी सर्व पंढरपूरहून आलेलो आहोत. पंढरपूर हे पण राज्यातील एक देशातलं महत्त्वाचं तीर्थक्षेत्र आहे आणि विघ्नहर हे राज्यातील जे विनायक आहेत त्यापैकी एक तीर्थक्षेत्र आहे. त्यामुळे या ठिकाणी आल्यानंतर इथं जे काही सगळं वातावरण पाहिलं, इथली स्वच्छता पाहिली, इथली टापटीप पाहिली, इथल्या मंदिराची सुरेख रचना, इथले सगळे व्यापारी संकुल, इथले जे काही पायाभूत सुविधा आहेत त्या सगळ्या पाहिल्यानंतर आम्हाला साहजिकच पंढरपूरशी तुलना करावी वाटली. पंढरपूर एवढं मोठं क्षेत्र आहे आणि तिथं ज्या काय सुविधा आहेत त्याच्या आणि याच्या आम्हाला तुलना करत असताना जे काही आम्हाला जाणवलं ते आपल्याला या ठिकाणी व्हिडिओमधून आम्ही सांगायचा प्रयत्न करीत आहोत. पंढरपूरचं मंदिर हे शेकडो वर्षापूर्वीचं आहे आणि या तीर्थक्षेत्राच्या विकास कामांसाठी राज्य शासन असेल, केंद्र शासन असेल, कोट्यावधी रुपयांचा निधी देतात. मात्र या निधीचा विनियोग आलेल्या वारकरी भाविकांसाठी आणि स्थानिक पंढरपूरकरांसाठी होतो का याची तुलनात्मक पाहणी करण्यासाठी आम्ही हा व्हिडिओ आपण बनवतोय की जेणेकरून प्रशासनाच्या डोळ्यामध्ये थोडंसं अंजन घालण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे. पंढरपूर ही नगरपालिका आहे, ब वर्ग नगरपालिका आहे आणि ओझर हे एक ग्रामपंचायत आहे. तर इथली ग्रामपंचायत असताना ही जी व्यवस्था कशी शक्य झाली त्याचा आपण त्याचा आढावा घेऊया. चला आपण पुढे जाऊया. आता आपण पाहिलं तर हे भक्तनिवास आहे आणि या ओझर देवस्थानच्या वतीने या ठिकाणी 4 देवस्थानं आहेत आणि 250 खोल्यांची सुविधा भाविकांसाठी या मंदिर ट्रस्टच्या वतीने केलेली आहे. म्हणजे आपण जर पाहिलं की ह्या देवस्थानमधील ज्या खोल्या आहेत भाड्यानं भक्तनिवासमधील, तर ते प्रत्येक व्यक्तीसाठी म्हणजे 1000 रुपयाची आपण जर एखादी रूम भाड्याने घेतली तर त्यामध्ये 5 लोक त्या ठिकाणी राहू शकतो. अशा पद्धतीची सेवा सुविधा त्या ठिकाणी गरम पाणी, गार पाणी, पार्किंगची प्रशस्त व्यवस्था, रूमची व्यवस्था, अशी अतिशय सुंदर पद्धतीचं जे सुविधा देण्याचं काम जे आहे ते या ट्रस्टने केलेलं आहे. या देवस्थान ह्या श्री विघ्नहर्त्याच्या दर्शनासाठी दररोज साधारण 5 ते 7 हजार भाविक येतात आणि शनिवार रविवारी ही संख्या जी आहे ती 15 ते 20 हजारमध्ये येते आणि गणेश चतुर्थी असेल तर ही संख्या लाखाच्या वर जाते. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भाविक भक्तांचा ओघ या ठिकाणी असताना या ठिकाणची असलेली स्वच्छता आणि सेवा सुविधा ही पंढरपूरच्या तुलनेने कितीतरी पटीने ही जास्त असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. या व्हिडिओच्या माध्यमातून पंढरपूर प्रशासन असेल किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी असेल ह्याच्यावरती टीकात्मक नाही, परंतु यातून आपण एक बोध घेण्यासाठी म्हणून आम्ही हा व्हिडिओ आपल्यासाठी करत आहोत. पंढरपूर हे जागतिक दर्जाचे जरी तीर्थक्षेत्र असले तरी त्या तुलनेत पंढरपूरला मिळणारा निधी आणि अष्टविनायकापैकी ओझरच्या गणपतीसाठी मिळणारा निधी या जरी शेकडो कोटीचा फरक असला तरी कमी पैशात हे निधी जे सोयी सुविधा दिलेल्या आहेत स्वच्छतेचा प्रश्न सगळ्यात चांगला प्रश्न आहे. पंढरपूरला स्वतंत्र नगरपालिका आहे ब वर्ग दर्जाची, तरी तिथे पाहिजे तशी स्वच्छता राहत नाही. इथं मात्र स्वतंत्र भक्तनिवास, स्वच्छतागृह, छोट्या गोष्टींमधून इथं प्रत्येक भाविकांना स्वच्छता देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो निधी या ठिकाणी आपण मंदिरामध्ये आहोत आणि एक भाविक आहेत आपल्याला या ठिकाणी भेटलेले. माऊली बिहारी. नमस्कार माऊली. मी ॲडव्होकेट हौशीराम बबन कोहिनकर, राजगुरुनगर या ठिकाणी व्यवसाय आणि राहण्यास आहे. यापूर्वी आपण कधी पंढरपूरला येऊन गेलात का? नक्कीच. पंढरपूरला दरवर्षी वारीच्या निमित्तानं येणं होतं, अगदी 2 दिवसाकरता. आणि इतर वेळी कार्तिकी वारीला होतो, त्याच्यामध्ये पण येऊन जातो आपण. ओझर आणि पंढरपूर यातला तुम्हाला काय नेमकं फरक वाटतो? ओझर आणि पंढरपूर. ओझरच्या या ठिकाणी स्वच्छता प्रचंड अतिशय सुंदर पद्धतीने ठेवली जाते जरी ग्रामपंचायत लेवल असेल, परंतु पंढरपूरला जर आपण पाहिलं तर त्या पद्धतीमध्ये स्वच्छता नसते. पंढरपूरसाठी मी असं
सुचवी की आपण जर तिरुपती बालाजीचा आदर्श घेतला आणि तिरुपती बालाजी सारखंच जर इथं पंढरपूरमध्ये असेल तर ते जर नियोजन सगळ्यांनी गव्हर्नमेंटने जर लावलं व्यवस्थित सरकारने तर ते व्यवस्थित अगदी दर्शन वगैरे सगळं व्यवस्थित होईल. पंढरपूर आणि जर ओझरची जर तुलना करायला गेलं तर स्वतः ते मोठं दैवत आहे पंढरपूरचं आणि हे अष्टविनायकापैकी एवढंच फक्त फरक. नाही तर आपल्या महाराष्ट्राचं दैवत म्हणजे पंढरीचा पांडुरंग. आज जरी समजा पंढरपूरला गेलो तरी 3-4 तास लागतात आज सुद्धा. एवढंच फक्त फरक. म्हणजे इथे तसं काही वाटलं नाही. गेल्या दर्शन मिळालं आणि तो पायाजवळचं डायरेक्ट दर्शन असा एकमेव आपला दैवत आहे पंढरीचा पांडुरंग. त्याच्या पायाजवळ आपण दर्शन घेऊ शकतो. एवढंच फरक आहे की काहीच नाही. माझ्यासोबत जे माझे मित्र आलेले आहेत त्यांना पंढरपूर आणि इथं ओझरच्या ठिकाणी पाहिल्यानंतर काय वाटलं, काय फरक जाणवलं तो आपण सर्वांशी जाणून घेऊया. संतोष पाटोळे सांगा, नाव सांगा. मी संतोष पाटोळे, प्रॉपर पंढरपूर. परंतु इथं ओझरच्या गणपतीच्या दर्शनाला आम्ही आलतो, पण इथलं ग्रामपंचायत असताना सुद्धा तिथली व्यवस्था आणि आमचं पंढरपूर किती तर पटीत मोठं आहे आणि तिथली व्यवस्था ह्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. तरी त्यांना सरकारने लक्ष घालून व्यवस्थित करावं एवढी विनंती. नमस्कार, जय हरी. मी मोहन अनपट. खरं तर ओझरचं स्वच्छता, इथली व्यवस्था, इथलं नियोजन बघितल्यानंतर इथली मंदिर समिती आणि नगरपालिकेला काही सूचना करून त्यामध्ये काय बदल करणं आवश्यक आहे का याबाबत विचार करणं आवश्यक आहे. खरं तर इथलं छोटं एरिया असल्यामुळं जास्तच चांगल्या पद्धतीनं करता आलं आहे. पंढरपूरची व्यापकता मोठी आहे, येणारा वर्ग मोठा आहे आणि त्यामुळं तिथली व्यवस्था मोठ्या प्रमाणात करणं आवश्यक आहे. खरं तर हे सरकारनं गांभीर्यानं घेणं जास्त करून गरजेचं आहे. नमस्कार, मी नितीन आसरे. आम्ही प्रॉपर पंढरपूरमधूनच आलेलो आहे, पंढरपूरचाच आहे. आपल्या पंढरपूरच्या तुलनेने इथली स्वच्छता छान आहे. ग्रामपंचायत असूनसुद्धा खूप छान स्वच्छता आहे तिथं. आपल्या पंढरपूरमध्ये नगरपालिका आहे आणि जे काही सरकार निधी देते हे सरकार निधी कागदापुरताच मर्यादित न राहता तो प्रत्यक्षात पण उतरावा अशी एक पंढरपूरच्या म्हणजे माझ्या वतीने एक विनंती आहे. त्यामुळे आपल्या पंढरपूरची पण आशा ह्याच्या हे चांगल्या दृष्टिकोनातून तिरुपती बालाजीच्या दृष्टिकोनातून अशी एक चांगली स्वच्छता आणि चांगलं पंढरपूर स्वच्छ व्हावं. धन्यवाद. रामकृष्ण हरी, राजाभाऊ उराडे. आज ओझरमध्ये आले असताना कुकडिया चंद्रबाई नदीच्या ठिकाणी तीरावर असलेले विघ्नहर्त्याचं मंदिर आल्यानंतर ग्रामपंचायतने जी व्यवस्था केली आहे, स्वच्छता बाबतीत, राहण्या बाबतीत केलेली आहे, अशी त्या धर्तीवर जरा का होणार छोटे का होईना प्रत्येक पंढरपुरात येणाऱ्या रोडवर एक राहण्याची निवासी व्यवस्था आणि पार्किंग व्यवस्था असावी आणि पंढरपुरातल्या घाटातून येणाऱ्या लोकांना जे भाविकांना त्रास होतो आज जाताना बाहेरना ते एक व्यवस्था व्यवस्थित काय करून करावी अशी माझी एक विनंती. नमस्ते, मी डॉक्टर दत्तात्रय साळुंखे. सर्वप्रथम आम्ही मित्रांबरोबर हा जो काही मावळ प्रांत असेल किंवा शिवाजी महाराजांचा जो काही बालपणाचा जो प्रांत आहे ह्या ठिकाणी आम्ही ट्रिपला आलो होतो आणि संध्याकाळी 8:30-9च्या सुमारास ज्यावेळेस आम्ही इथं एंट्री केली त्यावेळेस माझ्या मनात नक्कीच एक पाल चुकली की हे तालुका लेवल असेल किंवा नक्कीच इथं एक नगरपरिषद किंवा महानगरपालिका असावी. पण ज्यावेळेस संध्याकाळी मी इथं दर्शनाला आलो आणि इथले लाईटिंगचं डेकोरेशन असेल, स्वच्छता असेल आणि पुढं जाऊन पाहिलं तर ग्रामपंचायत कार्यालय हे ज्यावेळेस माझ्या निदर्शनास आलं त्यावेळेस मला अक्षरशः शॉक बसला. एक ग्रामपंचायत काय करू शकते, इतक्या मूलभूत सुविधा भाविकांना देऊ शकते. तर त्यावेळेस माझ्या मनात एक प्रश्न आला की आपण पंढरपुरात राहतो, पंढरपुरात हा तालुका आहे, पंढरपुरात नगरपरिषद आहे, मग पंढरपुरात एवढा जर जनसमुदाय भाविकांचा येत असेल त्यांना जर इथल्या भक्तभवनचं जर बघितलं तर साधारण 4 ते 5 भक्तभवन मला निदर्शनास आली आणि इथल्या भाविकांच्या सेवा असतील, जे भाविक आर्थिकदृष्ट्या सबल आहेत त्यांना त्यांच्या पद्धतीनं राहण्याची सोय आहे. जे भाविक आर्थिकदृष्ट्या त्यांच्या कुवतीनुसार मध्यमवर्गीय असतील किंवा गरीब असतील त्यांना फक्त जर 35 रुपयात राहायची सोय येत असेल, राहायची सोय जर 35 रुपये तिथं मिळत असेल तर एवढ्या जर सर्व घटकांचा जर इथली ग्रामपंचायत विचार करत असेल आणि मूलभूत सुविधा पुरवत असेल
आणि इथलं जर डेकोरेशन पाहिलं, मंदिराचं जर बिल्डिंगच्या स्ट्रक्चर पाहिलं, अट्रॅक्टिव्हपणा पाहिला, स्वच्छता पाहिलं तर खरंच असं भारावून जातं की कुठंतरी आपल्यालाही असं वाटतं की ह्या अशा गोष्टी आपल्यातल्या लोकप्रतिनिधी असेल, प्रशासकीय अधिकारी असतील किंवा ह्या सर्वांनी एकत्रित म्हणून बाहेर काय कशा पद्धतीने विकास होतो त्याच पद्धतीनं ह्याच धर्तीवर आपल्या भागात कसा विकास करता येईल अशा पद्धतीचं जर नियोजन केलं तर एक पंढरपूरवासीय म्हणून मला अशा सूचना, मग त्यात मी असेल माझ्यापासूनही सुरुवात करू शकतो तर सर्वांनी करावं अशी मी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. विघ्नहर देवस्थानचे विश्वस्त गणेश टेंबेसर आपल्यासोबत आहेत. ही विघ्नहर देवस्थानची जी संपूर्ण व्यवस्था आहे ती कशा पद्धतीनं चालते, त्याचं नियोजन व्यवस्थापन कसं आहे ते आपण त्यांच्याकडूनच माहिती करून घेऊया. हे सांगतो. तर हे सगळं देवस्थान आम्ही बघितलं तसं तुलनेनं पंढरपूरचे आहे, छोटंसं आहे पण अतिशय स्वच्छता, टापटीप, पायाभूत सुविधा अतिशय उत्कृष्ट आहे. आम्ही पंढरपूरच्या तुलनेत बघितलं तर आम्हाला हे खूप उजवसं वाटलं. मग हे सगळं व्यवस्थापन आपण कशा पद्धतीने चालवलं? नमस्कार, मी अशोक ढेगडे, व्यवस्थापक श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट. हे ओझर देवस्थानची जी काही सुविधा या ठिकाणी आपल्याला आज दिसते त्याची संकल्पना जवळजवळ 1990पासून आम्ही सुरू केली. 92ला आमची पहिली इमारत भक्तनिवास, इथं येणाऱ्या भक्तांना राहण्याची पायाभूत सुविधा व्हावी म्हणून देवस्थान ट्रस्टने 1992ला पहिले इमारत चालू केली आणि 97ला ती पूर्ण झाली. जवळजवळ 6-7 वर्ष त्या इमारतीचं काम पूर्ण झालं. त्यानंतर हळूहळू 1, 2, 3, 4 अशा जवळजवळ 5 भक्तनिवास आपल्याकडे म्हणून या ठिकाणी अन्नदान महाप्रसाद योजना 2004 साली आपण सुरू केली. त्यामध्ये सकाळच्या सत्रामध्ये सकाळी 10:30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत, संध्याकाळी 7:30 ते 10:30 वाजेपर्यंत अशा 2 सत्रामध्ये या ठिकाणी महाप्रसाद दिला जातो. म्हणजे अति अल्प दरामध्ये भाविकांची भोजनाची पण सोय या ठिकाणी झाल्यामुळं म्हणजे हा जुन्नर तालुका महाराष्ट्र शासनाने पर्यटक केल्यापासून पर्यटकांची संख्या तर प्रचंड या ठिकाणी वाढलेली आहे. तर सकाळी या महाप्रसाद योजनेमध्ये जवळजवळ आता आम्हाला डेली ॲव्हरेज 3,500 ते 4,000 लोक दररोज ह्या महाप्रसादाचा लाभ घेत आहेत. त्याचबरोबर आम्ही या ठिकाणी पार्किंगची, वाहनतळाची मोठ्या प्रमाणावर व्यवस्था, संपूर्ण डांबरीकरण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे स्वच्छता ठेवण्यास आम्हाला मदतच होते. या ठिकाणी देवस्थान ट्रस्टचा कारभार या ठिकाणी जे गावचे आमच्या प्रत्येक पंचवार्षिकला गावातून मीटिंग होते आणि त्यातून या ठिकाणी स्थानिक विश्वस्त मंडळ निवडलं जातं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व कर्मचारी मंडळी काम करत असतो. देवस्थानचा एकूण स्टाफ या ठिकाणी 77 आहे. म्हणजे व्यवस्थापक टू शेवटचा हेल्पर हां असे परमनंट जवळजवळ 77 कर्मचारी आहेत. वेळोवेळी ज्यावेळेस काही यात्रा उत्सव येते त्यावेळेस आपल्याला जे काही टेम्पररी आपण काही कर्मचारी घेऊन या ठिकाणी काम करत असतो. म्हणजे देवस्थान ट्रस्टने आता वैद्यकीय क्षेत्रामध्ये पण या ठिकाणी डायलिसिस युनिट उभं करायचे मानस केलेले ते अंतिम टप्प्यात आहे. तसेच UPSC MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी एक अत्याधुनिक अभ्यासिका तयार केलेली आहे. या ठिकाणी संगीत विद्यालय पण देवस्थानच्या माध्यमातून सुरू आहे. देवस्थानने प्रत्येक क्षेत्रामध्ये जिथं जिथं भाविकांना किंवा लोकांचं, तसंच या ठिकाणी आल्याच्या नंतर देवदर्शनाबरोबरच क्षणभर विश्रांतीसाठी आपण गणेश उद्यान पण या ठिकाणी सुरू केलं. अष्टविनायकामध्ये प्रथमच जी काय गणेशाच्या पूजनामध्ये 21 पत्री वृक्ष या ठिकाणी जे वापरले जातात किंवा जे अतिशय प्रिय आहेत गणेशाला, असे सगळे 21 पत्री वृक्ष आपण त्या ठिकाणी संकलित केलेले आहे आणि ती पण बाग आपण भक्तांना या ठिकाणी दर्शनासाठी उपलब्ध आहे. अशी जे काही छोट्या छोट्या गोष्टीवर या ठिकाणी काम करून हे देवस्थान किंवा आपल्यासारख्या जे काही भक्तांच्या सूचना आम्हाला येतात त्याचाच फॉलोअप आम्ही या ठिकाणी करत असतो. त्याच्यामुळं लहान सहान गोष्टी ज्या भक्तांना वाटतात त्याचे फॉलोअप केल्यामुळं ज्या काही सुधारणा आपल्याला दिसतील ही फक्त आपल्या मार्गदर्शनाने, आपल्या सूचनेनेच या ठिकाणी आम्ही करायचा प्रयत्न करत असतो. धन्यवाद. मी ग्रामस्थांना किंवा सर्व
पदवीकरण सांगू इच्छितो. ज्या ज्यावेळी श्रींचा जन्मोत्सव असेल त्यावेळी आपल्याला या व्यक्तीचा आठवण. तीर्थक्षेत्र पंढरपूर आणि तीर्थक्षेत्र ओझर यामधील या दोन्ही तीर्थक्षेत्रामधील भाविकांना मिळणाऱ्या सेवा सुविधा याविषयीतला फरक आपण तपासून पाहतो आहोत. तर पंढरपूर हे एक तीर्थक्षेत्र जे आहे ते देशव्यापी तीर्थक्षेत्र आहे आणि ओझर हे अष्टविनायक जे आहे आपलं गणपतीचं तीर्थस्थळ त्यापैकी एक आहे. इथे येणाऱ्या भाविकांची संख्या पंढरपूरच्या तुलनेनं कमी असेल, परंतु इथल्या भाविकांना मिळणाऱ्या ज्या सेवा सुविधा आहेत आणि पंढरपूरला मिळणाऱ्या ज्या सेवा सुविधा आहेत त्यामधला फरक आपण तपासून पाहतो. पंढरपूरमध्ये येणारा जो भाविक आहे तो फक्त चंद्रभागेचे स्नान आणि दर्शन विठोबाचे एवढीच आस घेऊन येत असतो. चंद्रभागेचं स्नान आणि विठ्ठलाचं दर्शन झालं की तो धन्य पावत असतो. मात्र पंढरपूरमध्ये आलेल्या भाविकांना विठ्ठलाचं जे दर्शन आहे ते अति सुखकर होतं का, वेळेवर होतं का, त्या दर्शन रांगेमध्ये मिळणाऱ्या सेवा सुविधा, त्या ठिकाणी मुक्काम केल्यानंतर त्यांना राहण्याची असलेली सेवा सुविधा, ह्या सगळ्या गोष्टी मिळतात का. तर ह्या ओझरमध्ये मिळणाऱ्या आणि पंढरपूरमध्ये मिळणाऱ्या सेवा सुविधांमध्ये अतिशय फरक आहे असल्याचं आपल्याला आढळून येतं. याविषयी माझे मित्र नवनाथ पोरे आणि मोहन डावरे हे अधिक आपल्याला तपशिलानं सांगतील. ओझर आणि पंढरपूर याची आपण तुलना करत असताना आम्ही काही भाविकांशी बोललो, त्या देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त व्यवस्थापक त्यांच्याशी बोललो, ग्रामपंचायतीचे जे सदस्य आहेत त्यांच्याशी बोललो. तर लक्षात असं आलं की ओझरची लोकसंख्या फक्त 3000 आहे आणि इथं 7 सदस्यांची कार्यकारिणी आहे. तर एवढं छोटंसं गाव असून इतकं चांगली सुविधा कशी काय. तर इथल्या सगळा जो डेव्हलपमेंट आहे इथला ते सगळं शासकीय निधीशिवाय देवस्थानच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. यांची 150 रूम असलेली 5 भक्तनिवास आहेत. या ट्रस्टनं आता एक हॉस्पिटलचं नियोजन केलेलं आहे. या ट्रस्टची इथे शाळा पण चालवली जाते. 77 कर्मचारी आहेत आणि त्यांना शासकीय वेतनानुसार पगार आहे. तर एवढे सगळं एक छोटंसं ट्रस्ट करते. याउलट पंढरपूरला जर आपण बघितलं तर पंढरपूरची नगरपालिका ब वर्ग आहे. शासनाचं शेकडो कोटी रुपये तिथं विकासाला खर्च पडलेले आहेत. पंढरपूरची मंदिर समिती आणि तिथला सर्व स्टाफ हे सगळं आवडहवी आहे. आणि एवढं सगळं असताना इथं जे शक्य आहे ते पंढरपूरला का शक्य नाही याचा आम्ही विचार करतो. माझ्यासोबत पंढरपूरचे जे मित्र आलेले आहेत त्यांनी आम्ही पण चर्चा केली. तर लक्षात असं आलं की पंढरपूरच्या संदर्भात धोरण आणि त्याची अंमलबजावणी यात खूप मोठी गल्लत होती. मुळात पंढरपूरला काय पाहिजे हे शासकीय पातळीवरून निश्चित होत नाही आणि पंढरपूरचे जे स्थानिक जे काही नेतृत्व आहे किंवा काय त्यांचं पण थोडंसं दुर्लक्ष आहे किंवा अपयश आहे असं मला स्पष्टपणे वाटतं. तर ह्या गोष्टीचा पंढरपूरचे लोकप्रतिनिधी असतील किंवा शासनाचे जे प्रतिनिधी आहेत त्यांनी अशाच ठिकाणी जाऊन इथली पाहणी केली पाहिजे. इथल्या सुविधा काय आहेत ते कशा पद्धतीनं होतं याचं बघून त्यांनी आपल्या इथं पण ते पंढरपूरच्या अंमलबजावणी करावी. पंढरपूर आणखी एक उदाहरण असं सांगता येईल की आम्ही नरसिंहवाडीला गेलो होतो. अगदी ग्रामपंचायत आहे छोटीशी, तिथली व्यवस्था, संत गजानन शेगावला जर गेलं तर तिथली व्यवस्था, हे सगळं बघितल्यानंतर ही देवस्थानं पंढरपूरच्या तुलनेत छोटी आहेत. मात्र तिथं जे सगळं भाविकांच्या सोयी सुविधा पाहिल्या जातात, पायाभूत सुविधा केल्या जातात आणि केवळ देवस्थानच्या व्यतिरिक्त इतर शाळा असतील, कॉलेज असतील, उद्यान असतील, हॉस्पिटल असेल याचं पण नियोजन केलं जातं. पंढरपूरला हे का होत नाही. तर पंढरपूरच्या नेतृत्वानं, पंढरपूरच्या नागरिकांनी आणि प्रशासनाने ह्या गोष्टीवर विचार केला पाहिजे, आत्मचिंतन केलं पाहिजे असं या ठिकाणी आम्हाला हे सगळं बघितल्यानंतर वाटलं. आता जे माझ्या मित्रांनी दोघांनी इथं जी काय गोष्टी निदर्शनास आल्या, मग स्वच्छता असेल, भक्तनिवास असेल, मंदिर असेल, तिथली टापटीपणा असेल, हा तर आहेच. पण ओझरच्या तुलनेत पंढरपूरला जरी भाविक जास्त येत असले तर इथं आणखी एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली की इथं ओझरच्या मंदिराच्या जरी एडगाव धरण आहे. पंढरपूरला शेकडो कोटी रुपये खर्चून नमामी चंद्रभागा योजना राबवली. ही चंद्रभागेचं स्वच्छतीकरण झालं पाहिजे, आलेल्या भाविकांना स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे आंघोळीसाठी. पण तिथं ते शेकडो कोटी जेवढं सरकारनं घातलं तेवढं सगळं पाण्यात टाकलं. त्याच्या तुलनेत इथं सुद्धा पंढरपूरसारखे दशक्रिया विधी होतात, इतर छोट्या छोट्या शांती महापूजा होतात. पण त्या तुलनेत इथलं धरण, इथले जे काही घाट बांधलेले आहेत धरणाकडे भाऊ ते एकदम स्वच्छ आहे. पंढरपूरला ही स्वच्छता कुठंच दिसत नाही.
तिथं निर्माल्य तिथं टाकले जात नाही किंवा दशक्रिय विधी झालेल्याची काय तिथं इतर काय साहित्य त्या पाण्यात टाकलं जात नाही. आता आपण रात्री आणि सकाळी पण धरणाच्या आजूबाजूने फिरलो, मंदिराच्या पूर्ण परिसर फिरलो, बाजारपेठ फिरलो, तिथं कुठेही असा प्रकार दिसत नाही. तर पंढरपूरला भविष्यात जर नमामि चंद्रभागा योजना पुढे राबवायची असेल किंवा स्वच्छता नदी स्वच्छता करायची असेल तर तिथल्या टीमनं किंवा जे कोण अधिकारी असतील स्वच्छतेचे त्यांनी एकदा ओझरचं दौरा करून इथली माहिती घ्यायला काय हरकत नाही. आणि इथला जर पॅटर्न जर त्यांनी पंढरपूरला राबवला तर नमामि चंद्रभागेला सुद्धा हातभार लागला आणि जी काय भाविकांना तिथं अपेक्षित आहे त्याप्रमाणे तिथं नदी स्वच्छ होऊन त्याचा फायदा इतर लोकांना होईल, स्थानिकांना होईल, भाविकांना होईल. पंढरपूरचा जो विकास आहे तो विकास करताना पंढरपूरचा नागरिक आणि येणारा भाविक हा केंद्र बिंदू मानून करायला हवा आहे. परंतु त्या पद्धतीनं विकास होत नसलेल्या अधिकाऱ्यांच्या मर्जीप्रमाणे आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे पंढरपूरचा जो विकास होतोय तो अतिशय निरुपयोगी झालेला आपल्याला आजपर्यंत दिसायला. शौचालय असतील, चंद्रभागेच्या ह्याच्यावरती केलेले घाट असतील किंवा आज पंढरपूर शहरामध्ये एक देखील गार्डन आपल्याला पाहायला मिळत नाही. आलेल्या भाविकांना कुठेतरी विसावा घ्यावा, आणलेली सुदोरी बसून कुठेतरी खावी, यासाठी कुठेही स्वच्छ असलेलं प्रसन्न वातावरण असलेलं ठिकाण आज पंढरपूरमध्ये नाही आहे. त्यासाठी पंढरपूर शहराचा विकास करताना पंढरपूर शहरातील नागरिक आणि वारकरी यांनी केंद्रबिंदू मानून ह्या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे. आणि जाता जाता शेवटी आणखी एक सांगावं लागेल आणि आपल्याला ही डॉक्युमेंटरी कशी वाटली हे आपण नक्की कळवा. आमचे काही मुद्दे चुकले असतील, तुलना चुकली असेल तर आपण त्या ठिकाणी आम्हाला नक्की सांगा, आम्ही त्यामध्ये सुधारणा करू. जय हरी.